तर चला मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आनंद विसावा भक्ती संकुल शेगाव। आनंद विसावा भक्ती संकुल शेगाव या ठिकाणी रूम कशा प्रकारच्या उपलब्ध आहे त्यांची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या ठिकाणी साधी रूम संडास बाथरूम कॉमन असेल, म्हणजे रूम मध्ये संडास बाथरूम नसेल आणि यांचा आकारलेल्या दर 5 व्यक्तीसाठी 400 रुपये, तसेच 6 व्यक्तीसाठी 450 रुपये, तसेच 7 व्यक्तीसाठी 500 रुपये प्रमाणे दर आकारला जातो। म्हणजे जसे जसे व्यक्तीची संख्या वाढेल तसेच 50 रुपये प्रति व्यक्ती प्रमाणे वाढतील। तसेच या ठिकाणी डॉर्मेंटरी हॉल आहे, यामध्ये 15 बेड असतात। प्रति व्यक्ती 70 रुपये प्रमाणे हा बेड उपलब्ध आहे। तसेच सुसज्ज थंडी कूलरची हवा असलेले रूमचा विचार केला असता 850 रुपये मध्ये 4 व्यक्तीची रूम उपलब्ध आहे। तर अशा प्रकारे आनंद विसावा भक्ती संकुल शेगाव या ठिकाणी रूम उपलब्ध आहे। श्रींच्या दर्शनासाठी विविध राज्यातून हजारो भाविक दिंडीद्वारे पायदळ शेगावला येतात। विसावा भक्त निवास कॉम्प्लेक्सच्या 150 खोल्या आणि 72 वसतिगृहांमध्ये त्यांना राहण्याची सोय आहे। हे विशेष म्हणजे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी आहे। महत्त्वाच्या सणांच्या काळात मोठ्या संख्येने भाविकांना सामावून घेण्यासाठी वॉटरप्रूफ तंबू लावले जातात आणि मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय येथे आहे। सुरुवातीला आनंद विसावामध्ये येता येता आपल्याला तुतारी घेऊन असताना हे 2 पुतळे आपल्याला खूप मोठ्या अशा आकारात आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 40 ते 50 एकर शेतीमध्ये पसरलेला आनंद विसावा परिसर आपल्या डोळ्याला भावतो। खूप छान निसर्गरम्य असलेला आनंद विसावा याच एक दर्शन घेऊया। बघू शकता या ठिकाणी उपलब्ध असलेल्या रूम्स आणि तेही मोठे मोठे इमारतीमध्ये स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला या रूम भक्तनिवास आनंद विसामध्ये पाहायला मिळतात। तसेच भक्तनिवास बाजूला प्रसादालय आहे, ज्यामध्ये आपल्याला फक्त 60 रुपयामध्ये जेवण मिळते। इतकं स्वस्त आणि इतकं छान जेवण आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेच मिळत नाही। फक्त आणि फक्त आपल्याला महाराष्ट्रामध्ये शेगाव संस्थान गजानन महाराज या ठिकाणीच इतकं स्वस्त आणि इतकं चांगलं जेवण पाहायला मिळते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे आणि व्यवस्थितरित्या झाडे लावलेली आहे, त्याची शीतगार थंडी हवा आपल्याला या ठिकाणी ती बसल्यावर मिळते। तसेच जागोजागी आनंद विसावामध्ये तंबू लावलेले आहे, ज्यामध्ये आपल्याला बसता येते। बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये स्वच्छ एक चांगलं उदाहरण म्हणजे शेगाव आणि शेगावमध्ये असलेले सगळ्यात महत्त्वाचे सेवाधारी। हे सेवाधारी शेगाव संस्थानमध्ये निशुल्क पैशांमध्ये सेवा देतात आणि या संपूर्ण शेगावमधील शेगाव संस्थान स्वच्छ ठेवण्याचे काम करतात। त्यांचं हे काम पाहून एक त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायला पाहिजे। बघू शकता किती छान प्रकारे या झाडाची कटिंग केलेली आहे आणि या झाडाच्या भोवताल एक टेबल तयार केलाय, त्या ठिकाणी आपण बसू शकतो। चला तुम्ही पण एकदा शेगाव संस्थान या ठिकाणी भेट द्या आणि शेगाव भक्तनिवास